दरोडे सर, बोल ना. हे जे काय आता तुम्ही काम करताय या कामाबद्दल आम्हाला थोडीशी सविस्तर माहिती दिल्यास बरं होईल. या कामाबद्दल सविस्तर तुम्हाला माहिती मिळेल की हे गवतावरचं औषध आहे झटपट. हे गवतावरचं औषध जर आता मारलं तर नंतर गवत खूप कमी होतं ना, मरून जातं आणि नंतर जे गवत येतं त्यावेळेस थोडं थोडंच येणार. गवत कसं आता मारलं तर नंतर कमी येतं ना, मग नंतर काढायला आम्हाला फार्म हाऊसला जरा कमी लोक सुद्धा घ्यायला जास्त नाही लागत. हे आम्ही सुद्धा काढू शकतो. म्हणजे त्याच्यामुळे हे आम्ही गवताचं औषध दरवर्षी हे गेल्या वर्षीपासून मारतो. हे हातात जे तुम्ही जे काय आणलंय मशीन तुमच्या आणि मागं तुम्ही पाठीवरती लावले ते नक्की काय आहे? हे इलेक्ट्रिक पंप आहे. चार्जिंग करायचे आणि चार्जिंग वरचा पूर्वी कसं हातपंप असा, याला हातपंप पण आहे. एक हाताने ऑन करायचं मारायचं. मग ह्याच्यात काय औषध टाकले का काय? त्या औषध टाकलेलं आहे झटपट औषध. झटपट म्हणजे एक 12 तासामध्ये गवत मरून जाणार. हा, मरून जाणार. त्याची वाढ होणार नाही. त्याची वाढ नाही होणार. असं आहे. हा, असं असतं ते. या ठिकाणी दरोडे सर कॅनमध्ये तणनाशक फवारणीचं औषध टाकत आहेत आणि त्याच्यामध्ये आता पाणी देखील टाकलेलं आहे. त्यामध्ये पाणी का टाकतात याच्या मागचं कारण देखील आपण दरोडे सरांना विचारणार आहोत. दरोडे सर, मगाशी आपण या कॅनमध्ये पाणी टाकलं, ते पाणी टाकण्यामागचं कारण काय सांगाल का आम्हाला? कारण त्याच्यामध्ये औषध टाकलं आधी झटपट. अडीच हे कमीत कमी 60 ml औषध टाकलं आणि त्याच्यामध्ये 15 लिटर पाणी टाकलं. मग ते मिक्सिंग होतं, पॉवरफुल होतं आणि मग नाही गवतावर मारायचं. पाणी टाकायला पाहिजे. हो, पाणी कंपल्सरी टाकलंच पाहिजे.